नमस्कार. शारदीय नवरात्रीमध्ये देवीच्या 9 रूपांची 9 दिवस पूजा केली जाते. त्याचप्रमाणे देवीला किंवा घटाला आपण 9 माळा 9 नैवेद्य दाखवले जातात. तर ते कोणते हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचप्रमाणे नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण कोणत्या कोणत्या सेवा केल्या पाहिजेत तर हे देखील बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, मी कविता, तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. नवरात्रीचा पहिला दिवस, पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते आणि या दिवशी कलाकंदाचा नैवेद्य दाखवावा, म्हणजेच गायच्या दुधापासून बनवलेले पदार्थ, मिठाई असा तुम्ही नैवेद्य देवीला अर्पण करू शकतात. आणि जर माळ व्हायची असेल तर पहिल्या दिवशी घटाला बरेच जण विड्याच्या पानांची माळ वाहतात किंवा झेंडूच्या पानांची माळ झेंडूच्या फुलांची माळ वाहतात. तर जशी तुमच्याकडे पद्धत असेल तसं तुम्ही माळ घटाला वाहू शकतात. आणि जर तुम्हाला देवीच्या फोटोला किंवा देवीला माळ व्हायची असेल तुम्ही शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ देखील देवीला अर्पण करू शकतात. त्याचप्रमाणे नवरात्रीचा जो पहिला रंग आहे तर तो आहे केशरी, आणि केशरी हा रंग सकारात्मक आणि उत्साहाचं प्रतीक आहे. नवरात्रीचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते. या दिवशी पंचामृताचा नैवेद्य दाखवावा देवीला. आणि दुसरी जी माळ आहे तर ती अनंत, मोगरा, चमेली यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी. आणि दुसऱ्या दिवसाचा जो रंग आहे तर तो आहे पांढरा. पांढरा रंग हा शुद्धता आणि पावित्र्याचं प्रतीक मानलं जातं. नवरात्रीचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते. आणि तिसऱ्या दिवशीही तुम्ही दुधापासून बनवलेल्या बर्फीचा किंवा दुधाचाही तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात. आणि तिसऱ्या दिवशी जी माळ व्हायची आहे तर ती निळ्या फुलांची माळ व्हायची आहे. मग निळ्या फुलांमध्ये गोकर्ण किंवा कृष्ण कमळ वगैरे असतं तर त्या फुलांची माळ तुम्ही वाहू शकतात. आणि तिसऱ्या दिवसाचा जो रंग आहे तर तो आहे लाल. लाल रंग हा शुभ संकेत देणारं किंवा एक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. नवरात्रीचा चौथा दिवस, चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेला म्हणजे कुष्मांडा मातेची पूजा केली जाते. आणि कुष्मांडा मातेला मालपुवा अर्पण केला जातो. हा नैवेद्य दाखवल्याने देवी प्रसन्न होते. देवीचा आवडता नैवेद्य आहे असं मानलं जातं. त्याचप्रमाणे चौथी जी माळ आहे तर ती केशरी अथवा भगवी फुले आपण अर्पण करायची आहेत, म्हणजेच अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुलांची माळ आपण अर्पण करायची आहेत. आणि चौथ्या दिवसाची जो रंग आहे निळा, निळा हा रंग विशालता, विश्वास, श्रद्धा आणि आत्मीयता यांचं प्रतीक मानलं जातं. त्याचप्रमाणे पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. स्कंदमातेला केळी अर्पण करावी किंवा दुसरी कोणती फळे असतील तर फळांचा नैवेद्य त्या दिवशी दाखवावा पाचव्या दिवशी. आणि पाचवी जी माळ आहे तर ती बेल किंवा कुंकवाची माळ वाहिली जाते. माळ म्हणजे तुम्ही बेल वाहू शकतात किंवा कुंकू म्हणजे कुंकुमार्चन वगैरे करू शकतात पाचव्या दिवशी. आणि पाचव्या दिवसाचा जो रंग आहे तर तो आहे पिवळा. पिवळा रंग हा प्रखरता, तेज आणि नव्या गोष्टीची सुरुवात म्हणून आपण पिवळ्या रंगाकडे पाहिलं जातं. तर असं पिवळ्या रंगाचं महत्त्व आहे. त्यानंतर सहाव्या दिवशी नवरात्रीचा 6वा दिवस, या दिवशी कात्यायनी मातेला समर्पित आहे. कात्यायनी देवीची पूजा केली जाते. या दिवशी देवीला सुपारी अर्पण करावी. आणि या दिवसाची जी माळ आहे कर्दळीच्या फुलांची माळ आहे. तर कर्दळीच्या फुलांची माळ या दिवशी देवीला अर्पण करावी. आणि या दिवशीचा जो रंग आहे तर तो आहे हिरवा. हा रंग निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक मानलं जातं. नवरात्रीचा 7वा दिवस, तर या दिवशी काली मातेची पूजा केली जाते. आणि या दिवशी आपण गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. गुळापासून काही बनवलेले पदार्थ तुम्ही दाखवू शकतात किंवा गुळ शेंगदाणे वगैरे असं देखील तुम्ही नैवेद्य या दिवशी दाखवू शकतात. आणि 7व्या दिवसाची जी माळ आहे ती झेंडू किंवा नारंगीची फुले तुम्ही अर्पण करू शकता देवीला. आणि जो 7व्या दिवसाचा रंग आहे तो आहे राखाडी. राखाडी रंग हा स्थिरता, अढळता आणि शिस्तबद्धतेचं प्रतीक आहे. त्यानंतर 8व्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. आणि नारळापासून बनवलेली मिठाई देवीला अर्पण करावी. या दिवशी तुम्ही नारळ देखील अर्पण करू शकता. तसे देवीची ओटी वगैरे देखील तुम्ही या दिवशी भरू शकतात. आणि 8वी माळ आहे तर ती आहे तांबडी फुले, कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ व्हायची आहे 8व्या दिवशी. आणि जो 8व्या दिवसाचा रंग आहे तर तो आहे जांभळा. जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि ऊर्जेचे प्रतीक म्हणून ओळखलं जातं. असं जांभळ्या रंगाचं महत्त्व आहे.
आणि शेवटचा जो नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे, 9व्या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. आणि या दिवशी रव्याची खीर, पुरी, काळ्या हरभऱ्याचा देखील नैवेद्य दाखवला जातो किंवा आपल्या घरात पुरणपोळी किंवा जो काही गोडाचा नैवेद्य असेल तर तो देखील तुम्ही दाखवू शकतात. तर अशा प्रकारे 9 नैवेद्य आहे. आणि जी 9वी माळ आहे तर ती आहे 9वी माळ म्हणजे या दिवशी देखील आपण कुंकुमार्चन करू शकतो. आणि जो शेवटचा रंग आहे नवरात्रीचा तर तो आहे मोरपंखी. हा रंग वाढ आणि सुपीकतेचं प्रतीक मानलं जातं. तर अशा प्रकारे सर्व काही 9 दिवसांचे 9 रंग, 9 नैवेद्य, देवीची 9 रूपे आणि देवीची 9 दिवस कोणती माळ व्हायची तर ते आपण बघितलेलं आहे. आणि ही सर्व तुम्हाला काही फुलं किंवा या सर्व माळी वाहणं शक्य नसेल तर पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसांपर्यंत तुम्ही झेंडूच्या फुलांची माळ वाहू शकतात. त्यानंतर नवरात्रीचे 9 दिवस आपण कोणकोणत्या सेवा कराव्यात किंवा नवरात्रीमध्ये काय काय केले जाते तर याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते महानवमीपर्यंत दुर्गादेवीला उद्देशून करण्याचे कर्म म्हणजेच नवरात्र होय. शारदीय नवरात्रामध्ये पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. घटस्थापनेचा हा मुख्य विधी असतो. आपण ज्या ठिकाणी घटस्थापना करणार ती जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी सारवले जाते. त्यावर मातीचा ओटा तयार केला जातो किंवा पाट किंवा चौरंग मांडावे. त्यावर घटस्थापना करून त्या घटाखालील मातीत 9 धान्ये पेरली जातात. त्या घटावरील पात्रामध्ये आपल्या कुलदेवीची मूर्ती ठेवतात. नवरात्र उठेपर्यंत दररोज तिची षोडशोपचारे पूजा करावी. सकाळ संध्याकाळ पूजा आरती करावी. तिच्यावर रोज एक याप्रमाणे 9 झेंडूच्या किंवा तिळाच्या फुलांच्या माळा सोडल्या जातात. काही ठिकाणी ताम्हणात हळकुंड सुपारी मांडून त्याची पूजा केली जाते आणि त्यावर दररोज एक याप्रमाणे 9 दिवस फुलांच्या माळा सोडल्या जातात. घटावरील पात्रामध्ये स्थापन केलेल्या कुलदेवतेचे पूजन केले जाते. 9 दिवस सप्तशतीचा पाठ, अष्टमी किंवा नवमीला हवन केले जाते. नवरात्रीमध्ये बरेच जण उपवास करतात. काही जण 9 दिवस उपवास करतात. काही जण 1 दिवस अष्टमी नवमीला उपवास केले जातात. प्रत्येकाला जसं आपापल्या पद्धतीने शक्य असेल, इच्छा असेल त्याप्रमाणे उपवास केले जातात. काही जण चप्पल न घालता किंवा चप्पलचा त्याग करतात. 9 दिवस अनवाणी राहून म्हणजे 9 दिवसाचे व्रत पूर्ण करत असतात. एक भुक्त किंवा पूर्णवेळ उपवास, सुवासिनी तसेच कुमारिका पूजन केले जाते. अष्टमी किंवा नवमीला कुमारिका पूजन म्हणजेच कन्यापूजन केले जाते. नवरात्रीच्या 5व्या दिवशी म्हणजे आश्विन शुद्ध पंचमीला ललिता व्रत नावाचे व्रत करतात. हे काम्य व्रत असून स्त्री पुरुष दोघांनाही हे व्रत करता येते आणि ललिता पंचमीची पूजा ही प्रसिद्ध आहे. तर बरेच जण 5व्या दिवशी ललिता पंचमीचे व्रत करतात. नवरात्रीचे 9 दिवस देवीसमोर अखंड दिवा तेवत ठेवला जातो. नवरात्रीचे 9 दिवस देवीला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात. देवीची ओटी भरली जाते. त्यानंतर देवीला वेगवेगळे 9 दिवस नैवेद्य अर्पण केले जातात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या फुलांच्या माळा अर्पण केल्या जातात. कुंकुमार्चन केले जाते. सर्वजण मनोभावे देवीची पूजा आरती करत असतात. नवरात्रीच्या 7व्या दिवशी घटाला कडाकण्या बांधतात. यासोबतच घटाला पिठाची वेणी, फणी, कंगवा, मंगळसूत्र असा सर्व शृंगार करून पूर्णपणे म्हणजे संपूर्ण साजाने सजवले जाते. नवरात्रीमध्ये 5व्या दिवसाला ललिता पंचमी म्हणतात. 8व्या दिवसाला महाअष्टमी तर 9व्या दिवसाला महानवमी असे म्हणतात. अष्टमी आणि नवमीला बरेच जण म्हणजे उपवास देखील सोडतात नवमीच्या दिवशी. त्याचप्रमाणे 8व्या आणि 9व्या दिवशी कन्यापूजन केले जाते. त्यानंतर काही लोक म्हणजे देवीचे भक्त या काळामध्ये जोगवा मागतात. कमीत कमी 5 तरी घरी जाऊन मूठभर तांदूळ आणि पीठ मागणे याला जोगवा मागणे असे म्हणतात. मंगळवार, शुक्रवार या वाराला किंवा पौर्णिमा नवरात्रामध्ये कोणत्याही दिवशी जोगवा मागितला जातो किंवा हा जोगवा जवळपास सर्वजण म्हणजे मागितला जातो. जास्त करून देवीचे भक्त गळ्यात कवड्याची माळ घालून देवीचा जोगवा मागायला जातात आणि या प्रकारे नवरात्रीचा सण साजरा करतात. त्याचप्रमाणे आधी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला हे सर्व काही कोणाला शक्य नसेल तर साधं आपलं अखंड नरनव मंत्राचाही तुम्ही पठण करू शकतात. अखंड नरनव मंत्र म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय. तसेच सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. त्याचप्रमाणे नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः नमः प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मता या तुम्ही मंत्र श्लोकाचं पठण करू शकतात.
आणि नवरात्रीचा सण, नवरात्रीची देवीची पूजा आराधना करू शकतात. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.